नीट घोटाळा प्रकरणाची पाळंमुळं लातूरमध्ये खोलवर लुजली असल्याचं दिसतंय। या प्रकरणी अटकेत असणाऱ्या जलील पठाणला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, तर दुसरा आरोपी संजय जाधवला देखील पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणामध्ये इरण्णा कोनगलवार नावाच्या एका व्यक्तीचं नावही समोर आलेलं आहे। दिल्लीतील आरोपी आणि लातूरमधील शिक्षकांमध्ये मध्यस्थ म्हणून इरण्णा काम करत असल्याचं समोर आलंय। विद्यार्थ्यांचे गुण वाढवून घेण्यासाठी 50,000चा ऍडव्हान्स आणि पूर्ण कामासाठी 5 लाख अशी डील व्हायची। लातूरमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये चौकशी करत असताना आणखी दोघांची नावं आता समोर आलेली आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे आपल्या सोबत आहेत। सुनील, आता आपण जे पाहतोय की नीट घोटाळा प्रकरणाची जी पाळंमुळं लातूरमध्ये खोलवर रुजली गेल्याचं चित्र दिसतंय। या प्रकरणी जलील पठाणला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे। काय अधिकची माहिती आहे आणि संजय जाधवचा जो तपास सुरू आहे ते कुठपर्यंत आलेला आहे? नक्कीच किरण, नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सुरुवातीला जो आहे जलील पठाण याला जो पोलिसांनी आहे ते ताब्यात घेतलं होतं आणि त्याला काल कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि कोर्टाने त्याला 2 जुलैपर्यंत जी आहे पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्याचबरोबर रात्री उशिरा संजय जाधव याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। संजय जाधव याची मनस्थिती जी आहे काहीतरी स्वतःला करून घेण्याची अशी मनस्थिती होती। त्या मनस्थितीमध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। आज शक्यता आहे जवळपास की आज त्याला सुद्धा आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। एकूण जर या सर्व ह्याच्या गोष्टीमध्ये पाहिलं तर इरण्णा कोनलवार हा जो नावाचा व्यक्ती आहे, जो की धाराशिव मधल्या उमरगा इथल्या एका ITI कॉलेजमध्ये हा प्रशिक्षक आहे। हा प्रशिक्षक आणि जो दिल्लीमधला जो गंगाधर मुंडे नावाचा जो व्यक्ती आहे, हे दोघ जण जे आहेत ते पेपर फुट लीक करण्याचे जे प्रकार आहे यामध्ये हे प्रमुख असल्याची सध्याची माहिती आहे। एकंदरीत जे पाहिलं तर जलील पठाण आणि संजय जाधव जे आहेत हे 2 जे व्यक्ती आहेत हे विद्यार्थी किंवा त्यांचे जे हॉल तिकीट्स आहे हे इरण्णा कोनलवार याच्याकडे पोहोचवायचे। सुरुवातीला यामध्ये 50,000चा ॲडव्हान्स दिला जायचा, 50,000 आणि पूर्ण जर काम झालं तर 5 लाख रुपये असे एक त्यांची डील ठरलेली होती। एकूण जर पाहिलं तर आता काल जे आहे लातूर पोलिसांनी इरण्णा कोनलवार, संजय जाधव आणि जलील पठाण या तिघांच्याही घरी छापा टाकला होता। त्यावेळेस त्यांच्याकडे एकूण 6 मोबाईल आढळून आले आणि जवळपास 12 विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सुद्धा आढळून आल्याची माहिती आहे। त्याचबरोबर लातूरमधल्या आणखीन काही 2 संशयित जी व्यक्ती आहेत ज्याचे की जलील पठाण आणि संजय जाधव यांचे सब एजंट असल्याची माहिती आहे। या दोघांनाही काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यांची चौकशी करण्यात आली होती। मात्र आणखीन आता पुढे तपासाचा तो भाग आहे, नेमकं काय होईल। आता या इरण्णा कोनलवार याच्या घरी सुद्धा देगलूर या ठिकाणी, ज्याचं मूळ गाव आहे त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले होते। मात्र देगलूर या ठिकाणी सुद्धा इरण्णा कोनलवार तिथे पोलिसांना मिळाला नाही। त्यामध्ये इरण्णा कोनलवार जो आहे हा व्यक्ती या सर्व प्रकरणामधला मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता आहे। एकूण जर पाहिलं तर लातूर कनेक्शन बरोबर धाराशिव कनेक्शन निघालं आणि त्यानंतर आता देगलूर कनेक्शन सुद्धा निघण्याची शक्यता आहे। या सर्व प्रकरणामध्ये आता पोलीस जे आहेत इरण्णा कोनलवार याचा शोध घेण्याचं सुरू आहे। त्याचबरोबर ATSचं पथक सुद्धा दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती सुद्धा सध्या मिळत आहे। किरण, अगदीच सुनील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।